सो 2014 खरं तर हे माझं टर्निंग पॉईंट होतं. आता ऑलमोस्ट 10 वर्ष होतील माझ्या या छोट्याशा प्रवासाला. आणि या प्रवासात या डोळ्यांनी बरीच मला साथ दिली. म्हणजे 2.5 वर्षाचा असताना आय लॉस्ट माय लेफ्ट विजन, पण मात्र माय राईट विजन वॉज ऑलवेज बिंग अ स्ट्रॉंग पिलर फॉर मी. अगदी लग्नाच्या शूटपासून म्युझिक व्हिडिओज, ॲड्स, शॉर्ट फिल्म्स सगळंच या जर्नीने मला खूप काही दिलं. पण काही फोटोग्राफ्स माझ्याकडून हरवले आणि ते कायमचेच हरवले. सो या गोष्टीचं नाव आहे द लॉस्ट फोटोग्राफ्स. सकाळी 4चा अलार्म झाला की आजोबा उठायचे, मला शाळेत सोडायला जायचे. मी त्यांना बाबा म्हणायचो. डिसेंबरमधली थंडी, माझा रेड स्वेटर, टिपिकल लालबाग परळच्या चाळी, दगडी लाल पण कोळशाने काळ्या पडलेल्या विटांच्या बनवलेल्या चुली. मात्र थोड्या वेळासाठी का होईना ऊब द्यायचा. मग परेलवरून जिजामाता नगरला काळा चौकी करत अबुधे नगरला पोचायचो. माझी शाळा, छोट्या छोट्या गल्ल्या, त्यात जागोजागी नुसत्या लाईनीत चुली आणि थंडीवर कुडकुडत मी. प्रत्येक चुलीवर थांबायचो, पाठवून बाबा तिथे पोचायचा मी येईपर्यंत. शाळेत पोचल्यावर पॅनच्या चोर कप्प्यातून 50 पैसे बाबा द्यायचा आणि मी लाल गोळ्या घ्यायचो आणि चगळत बसायचो त्या प्रत्येक तासाला, तास संपेपर्यंत. गोष्टी सांगायचा, ओरडायचा, फास्ट इंग्लिश बोलायचा. वाढदिवसाला पार्लेजी देणारा, माझी 10वी पूर्ण होण्यासाठी वाट बघणारा बाबा, आजोबा. बऱ्याच वर्षाने शाळेजवळ जात होतो, त्याच गल्ल्या, पण आता तिथे चुली नव्हत्या. जागोजागी कन्स्ट्रक्शन, मातीची जागा पेपर ब्लॉक्सने घेतली. शाळेची बेल वाजली, मुलांची गर्दी, आणि त्या गर्दीत पुन्हा मी कधीच न दिसणारा आजोबा मात्र शोधत राहिलो. तो शर्टाला लागलेला पेण्याच्या साईचा डाग, लाल गोळ्यांचा रंग. शोधत राहिलो बंद झालेल्या 50 पैशाचा त्याच्या कपड्यांचा सुवास. शोधत राहिलो तो डिसेंबर एखाद्या हरवलेल्या फोटोग्राफसारखा. सो हा होता माझा पहिला फोटोग्राफ. थँक्यू. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब फॉलोअर्स, लाईक, कमेंट, शेअर, सेलिब्रिटी असल्याची फिलिंग एका टप्प्याला येऊ लागली. कसलं भारी फोटो काढतोस तू, कुठून शिकलास, भाई आपण फॉलो करतो तुला, आपल्याला तुझ्यासारखं व्हायचं आहे, असे बरेच DMs यायचे. हॉबी म्हणून चालू केलेला हा प्रवास पॅशनमध्ये कधीच वळला हे कळालंच नाही. आणि या सगळ्यात एक DM अगदी 2 दिवसांनी यायचा, भाई आपलं फोटोशूट करणार का. आधी मी तर रिप्लाय करतच नव्हतो. मला वाटलं कोणतरी टाइमपास करताय. मग राहून बोललोच, करूया, बजेट सांग आणि हे कशासाठी फोटो काढायचे तुला. तेव्हा थोडा शांतच झाला तो. 2-3 दिवसानंतर त्याचा रिप्लाय आला की भाई मला DP ठेवायचं आहे आणि थोडा एडिट पण करून दे, ते पाठी ब्लर वगैरे. मी थोडं हसलो, यायला कोण आहे हा. तेव्हा म्हणजे फोटो काढणं, त्याच्या मागचा थॉट, डेप्थ काहीच कळायचं नाही. फोटो छान दिसतोय, आपल्याला आवडतोय, बस. म्हणजे फार हॅपनिंग असं असायचं सर्व. पुढे कसं होईल, ग्रोथ कशी असेल, काय असेल आयुष्यात, कशाचीच काळजी नसायची. त्यात लॉकडाऊन, सेव्हिंग्ज असल्यामुळे फारसा काही फरक पडला नाही, स्टॅबिलिटी होती. तोपर्यंत मी नाटक, पुस्तक, लिखाण यापासून दूरच होतो. पुन्हा एक नवीन DM आला. हॅलो दादा. हां बोल ना. अरे तू केलंस का फोटोशूट माझ्या मित्राचं. जर केलं असशील तर फोटो पाठव ना. म्हटलं कोण मित्र, कसले फोटो. अरे तुझ्याकडे फोटोशूट करणार आहे असं आम्हाला बोलला तो. अच्छा, अरे तो नाही. त्याचा नंतर तर काही मेसेज आलाच नाही. तो फक्त इतकंच म्हणाला की दादा मला DP ठेवायचं आहे, एवढंच बोलला. अरे दादा तो गेला. आमच्याजवळ फार असा छान फोटो नव्हता त्याचा, म्हणून तुला DM केलं.
मी शोधत बसलो त्याचं नाव, मी शोधत बसलो सर्च बारमध्ये फोटोशूट असा शब्द, मी शोधत बसलो त्याला एखाद्या हरवलेल्या फोटोग्राफसारखं. हरवलेला हा माझा दुसरा फोटोग्राफ. वय वाढत गेलं. आता मात्र पुस्तकाचं, नाटकाचं, सिनेमाचं आयुष्यात एक वेगळं स्थान निर्माण झालं होतं. सॉरी, थोडं जास्तच सेन्सिबल झालं होतं आयुष्य. म्हणजे कोणीतरी आयुष्यात येणं, तासनतास बोलणं, काळजी करणं, म्हणजे एक बूस्ट मिळायचं कामाला आणि काम करायला. फार बोलायचो म्हणजे गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. सगळं मस्त सेट आहे आणि सेट करूच, थांबायचंच नाही आहे कुठे. बऱ्याचदा आपल्या खूप जवळ असणारी व्यक्तीच आपल्यापासून फार लांब असते याची जाणीव होऊ लागली. कोणीतरी असा एका टप्प्यापर्यंत चालत येणं, पण पाठी बघतोय तर तो व्यक्तीच नाही, म्हणजे कोणीच नाही. हे आर यू ओके? आजकाल तुझ्या पोस्ट नाही दिसत. डिप्रेशनमध्ये आहेस का? काय नुसते सॅड स्टेटस? मित्रा, तू ब्रेक का नाही घेत? अरे विसर, मूव्ह ऑन का नाही होत आहेस? मी झाली आहे मूव्ह ऑन. आपल्यात असं काही नव्हतंच. मला नव्हत्या फिलिंग्स. जेवायला येणार आहेस का? भेंड्याची भाजी केली आहे. सर एक बिअर लावू? लायटर है? एक काम कर ना, कुठेतरी फिरायला जा. म्हणजे हे सगळं एकामागोमाग लिटरली मॉन्टॅजसारखं फिरत राहतो. आणि बऱ्याचदा मित्रांना कॉल केले की नाही रे बिझी आहे. मूवीला येतोस? नाही रे बिझी आहे. ट्रॅव्हल करायचा प्लॅन करतोय, कोणी येतं आहे? नाही रे नाही जमणार. आज संध्याकाळी काय करतेस? भेटूया? हो चालेल ना, 5:30 डन. मी पोचलो आहे, तू कुठे आहेस? अरे सॉरी, मला आज नाही जमणार. म्हणजे मॉन्टाजेस एका लूपसारखे चालतच होते. म्हणजे आपण वल्नरेबल राहावं, सेन्सिबल असावं की नाही यावरच शंका येऊ लागली. ते सेल्फ डाऊट वगैरे म्हणतात ते. आय स्टार्टेड एक्सेप्टिंग थिंग्स, आय स्टार्टेड लर्निंग द थिंग्स, आय स्टार्टेड ट्रॅव्हलिंग. मला जे सांगायचं आहे ते माझं काम सांगू लागलं आणि कामातून दिसू लागलं. आता जेव्हा जेव्हा कोणीही विचारतं की या गोष्टी, कॉन्सेप्ट कशा सुचतात, तेव्हा मी शोधू लागतो माझे जुने व्हर्जन्स, मी शोधू लागतो त्या आठवणी, मी शोधू लागतो माझ्या डायरीज आणि मी शोधू लागतो मलाच एखाद्या हरवलेल्या फोटोग्राफसारखं. थँक्यू. खूप छान माहोल तयार केला आहेस आणि आता मला सुचत नाही आहे इथे येऊन मी पुढे काय बोलू. आणि आता मला खूप उत्सुकता आहे पाणखोल कशी असेल हे बघण्याची. फक्त जर का तू तुझ्या बोलण्यातनं एवढं सुंदर नरेशन झालं, म्हणजे आम्हाला अक्षरशः मला तिथे बसताना असं वाटत नव्हतं की सगळं बघून घेऊ, कोणी हाक मला वाटतं की आत्ता असं होतं की सगळे समोर होते, कोणीही आजूबाजूला, कोणाचा खाणाखुणा नाही आहेत, काहीच नाही आहे, काहीच नव्हतं. म्हणजे खूप खूप थँक्यू. आणि मला असं वाटतं ओंकार, आता पाणखोलचा विषय निघालाच आहे. पराग दादा आहे, तू आहेस, रेकॉर्डिंग स्टुडिओज आहे आपला, तर सगळ्यांची हरकत नसेल तर आपण एकदा पाणखोलचं बॅकग्राऊंड ऐकूयात का? बॅकग्राऊंड म्युझिक नाही पण गाणं ऐकू शकतो. त्याबद्दल आधी पराग दादा सांगेल. पाणखोल बद्दल. सो पाणखोल म्हणजे गेल्या वर्षी ती शॉर्ट फिल्म मला सुचली होती आणि पाणखोल फारच माझ्या जवळचा असा विषय होता. आणि मला असं वाटतं की लॉसशी मी बऱ्याच वेळेला डील केलं आहे आणि म्हणून ही लॉसवरतीच असलेली एक गोष्ट आहे. सो मी फार गोष्टीचा सिनॉप्सिस नाही सांगत बसत, पण मग त्या गोष्टीला जे हवं तसं म्युझिक होतं. म्हणून मग आम्ही बऱ्याचदा मी आणि ओंकार आम्ही आधीही म्हणजे पाणखोल व्हायच्या आधी बऱ्याच लाईफच्या फेजेसबद्दल आम्ही बोलत असायचो आणि आम्ही बरंच एक्सप्रेस करायचो. सो मला असं वाटतं की कधीकधी आपल्या जवळची जी लोकं असतात जे आपल्याला समजू शकतात ते चांगल्या
प्रकारे मांडूही शकतात. आणि ते मला वाटतं म्हणून मी ओंकारला त्याचं म्युझिक करायला सांगितलं होतं. आणि मुळात थोडेफार काही गोष्टी होतात आणि त्या होत असतात, कारण आपण कधीच सॅटिस्फाईड नसतो कोणत्याच गोष्टीशी. पण मला वाटतं की त्या वेळेला त्या गोष्टी जुळून येणं फार गरजेचं असतं. आणि मग ते सगळ्याच डिपार्टमेंटचं काम असतं, म्हणजे म्युझिक, डिरेक्शन, ॲक्टर्स. आणि आधी इनिशियल स्टेजला आपल्याला काही गोष्टी वाटतात की नाही, हे वाटतंय का बरं, हे ते वाटतंय का बरं, कारण आपण त्या गोष्टीतनं हीलसुद्धा झालो असतो आणि त्या ती गोष्ट कुठेतरी मागे गेलेली असते. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तितका आपल्याला वाटत नाही कधी. पण जेव्हा इतरांचे रिव्ह्यूज ऐकतो, म्हणजे पाणखोल बघताना आणि म्युझिक बघताना, तर ते आत्ता मला पुन्हा एकदा ते म्युझिक कळू लागलं आहे. आणि जेव्हा मी ती स्क्रीनिंग करतो आहे, जेव्हा ती फिल्म पुन्हा बघतो, तेव्हा ती मला एका नवीन, म्हणजे ती पाणखोल एका कॉन्सेप्टची नाही वाटत, मग वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आणि वेगवेगळी लोकं दिसू लागतात. सो म्हणून थँक्स, कारण त्याशिवाय ते कंप्लीट नाही झालं असतं. आणि आत्ता त्या बऱ्याच फेस्टिवलला, म्हणजे ऑलमोस्ट एक जर्मनीपर्यंत ती फिल्म जाऊन आली, बेंगलुरूला जाऊन आली. ऑस्कर आमच्याकडून हुकला, कारण आम्ही कुठे जिंकलो नाही फर्स्ट प्राईजला, पण लवकरच ऑस्करसाठी काहीतरी करू असं.